थेट जाऊयात आपल्यासोबत प्रतिक्रियेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे सध्या फोन लाईनवर आहेत। सुषमाताई, अंबादास दानवे यांनी जो मुद्दा मांडलाय तो समोर आहे। यामिनी जाधव यांनीच खरं तर अशा पद्धतीचे आरोप हे सापळे यांच्यावरती केले होते आणि आता त्यांनाच या सगळ्या चौकशी समितीचा अध्यक्ष केलं गेलंय। मुळात यामध्ये प्रश्न हायलाइट होतोय तो म्हणजे सरकार याकडे आता गांभीर्याने बघत नाहीये का? मला असं वाटतंय की सरकारला मुळात हा प्रश्नच सोडवायचा नाहीये। कदाचित सगळ्या महत्त्वाच्या मुद्द्यांकडून लक्ष हटवण्यासाठी एकाच मुद्दा आणि त्याच्यात पुन्हा वारंवार चुका करत न्यायच्या आहेत। कारण पहिली बाब तर ज्या अजय तावरे आणि हरनोळ ज्यांना आता अटक केलेली आहे, या दोन लोकांच्या अटकेची मागणी आपण ललित पाटील प्रकरणात मागेच केली होती। तेव्हा शंभूराज देसाई आणि सगळे संबंधित खात्यांचे सगळे मंत्री आमच्यावर अब्रू नुकसानीच्या दाव्यांची भाषा करत होते। आताही ज्या वेळेला एका आमदाराचा त्याच्यामध्ये सहभाग किंवा आमदार शिफारस करतोय म्हटलं तर लगेचच अब्रू नुकसानीच्या दाव्याची पुन्हा धमकी मंत्री महोदयांकडून येते। एखाद्या आमदाराने एखाद्या व्यक्तीचा शिफारस करावी, त्या शिफारस करण्याला सुद्धा हरकत नाही। अरे पण शिफारस कुणाची करताय तुम्ही? जो डॉक्टर किडनीचे रॅकेट मधला आरोपी आहे, जो डॉक्टर ललित पाटील प्रकरणामध्ये वादग्रस्त आहे, त्याची तुम्ही शिफारस करता आणि आता त्याच्यावर चौकशी करण्यासाठी जी समिती तुम्ही नेमता त्या समितीतल्या ज्या सापळेबाई आहेत त्या सापळेबाईंवर ढिगाने आरोप भ्रष्टाचाराचे। बरं, आरोप आम्ही केलेत का? नाही, आरोप केले सत्ताधाऱ्यांनी, सत्ताधारी पक्षाच्या आमदार यामिनी जाधवांनी। आरोप काय? तुम्ही रक्त नमुन्यामध्ये फेरफार केला याची चौकशी करायला आज येणार आहात, पण स्वतः ज्या चौकशी करायला येणार आहेत त्यांनी रक्तातला प्लाझ्मा विकून खाल्ल्याचा आरोप आहे। रक्तामधला प्लाझ्मा विकला त्यांनी आणि त्याचे 13 लाख रुपये जमा केल्याचा आरोप आहे। स्वतःची गाडी त्या वापरायच्या, त्या स्वतःची गाडीला भाड्याची गाडी दाखवायच्या, त्याचे 70-80 लाख रुपये त्यांनी शासनाकडून वसूल केले, हा आरोप आहे। आरोप आम्ही केलेले नाहीत, लक्षात घ्या। ज्या सरकारने ही कमिटी नेमली आहे त्याच सरकारच्या पक्षामध्ये असणाऱ्या आमदार यामिनी जाधवांनी हे आरोप केलेले आहेत। याचं काय करणार आहात? बरोबर, ते सरकार काहीच अभ्यास करत नाही का, विचार करत नाही का? काय म्हणजे अवघड आहे सगळा म्हणजे आंधळा गोंधळ आहे सगळा। धन्यवाद सुषमाजी या प्रतिक्रियेसाठी। सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया। थेट जाऊयात पुन्हा एकदा पुण्यामध्ये ज्ञानेश्वर चौथमल आपले प्रतिनिधी थेट पुण्यावरनं आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया आपण बघितली। अंबादास दानवे यांनी जे काही म्हटले तेही समोर आहे। वारंवार या सगळ्यामध्ये सुनील टिंगरे जे अजित पवार गटाचे आमदार आहेत त्यांचं नाव समोर येत आहे। आताही दानवेंनी त्यांचा उल्लेख केला, आताही सुषमा अंधारेंनी त्यांचा उल्लेख केला। ते या सगळ्या चौकशीच्या फेऱ्यात येताना दिसत नाहीत, यावरही विरोधक आक्षेप घेत आहेत। या मुद्द्यावरून कधी चौकशी त्यांची होणार अशा पद्धतीचा सवाल आता समाज माध्यमांवर लोक विचारायला लागलेले आहेत। इतकंच नाही तर राजकीय नेते देखील नाव घेऊन त्यांची चौकशी कधी होणार हे विचारायला लागलेले आहेत। कारण या सगळ्या घटनाक्रमामध्ये वेगवेगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं त्यांचं नाव समोर आलं। जेव्हा तावरेंची शिफारस करण्याचं पत्र सुनील टिंगरेंचं समोर आलं तेव्हा या प्रकरणानं आणखी जोर धरला आणि आता या सगळ्या प्रकरणात जेव्हा घटना घडली तेव्हापासून सुनील टिंगरेंचा कुठे कुठे संबंध आला, त्यांचे फोन कॉल्स जे या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं विशाल पाटील किंवा तावरेंसोबत झाल्याचं बोललं जात आहे ते नेमके कशाच्या संदर्भानं झाले, त्या फोन कॉल्समध्ये नेमकं काय सांगितलं गेलं याच्या कॉल रेकॉर्डिंग्स तपासण्याचं काम देखील पोलिसांकडून केलं जाऊ शकतं। पण अद्यापर्यंत पोलिसांना जेव्हा जेव्हा या सगळ्या संदर्भानं पत्रकारांनी प्रश्न विचारले तेव्हा चौकशी सुरू आहे, तो चौकशीचा भाग आहे, आतापर्यंत चौकशी तिथपर्यंत पोहोचली नाही अशा पद्धतीची उत्तरं कालही जेव्हा पुणे पोलीस आयुक्तांची पत्रकार परिषद झाली तेव्हा त्यांनी दिली। सुनील टिंगरेंच्या संदर्भात जेव्हा त्यांना प्रश्न विचारला जातो तेव्हा थेट उत्तर अजूनपर्यंत पोलिसांकडून आल्याचं समजत नाही। एक चर्चा अशी आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये येत्या काळात त्यांची चौकशी होऊ शकते, मात्र पोलीस अधिकृतपणे यावर बोलायला तयार नाहीत। जेव्हा जेव्हा सुनील टिंगरेंचं नाव या सगळ्या प्रकरणाच्या संदर्भानं समोर आलं तेव्हा सुनील टिंगरेंनी हे सगळे आरोप मात्र फेटाळून लावल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना देखील यात माझा काही संबंध नाही, मी लोकप्रतिनिधी या नात्यानं तिथे गेलो होतो अशा पद्धतीचा त्यांची जी भूमिका आहे, त्यांचा जो दावा आहे तो मांडलेला होता। मात्र आता राजकीय वर्तुळामध्ये जे सगळे आरोप प्रत्यारोप आपण सुरू असल्याचं पाहतोय, अजित पवारांच्या आमदाराची चौकशी का केली जात नाही अशा पद्धतीचा सवाल विचारला जातोय, तेव्हा यावर पोलीस काही ठोस उत्तर देणार आहेत का हे पाहावं लागेल। गुरुप्रसाद, बरोबर, संभ्रम वाढलाय त्यामुळे लोक प्रश्न विचारणार पण त्याची उत्तरं मिळणार आहेत का हे आपल्याला बघायचं आहे। ज्ञानेश्वर, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।